UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मवियातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, विधानसभेतील पराभवानंतर तिन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी, टीका करताना नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक। जागा वाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत, अनेक नेते बैठकीला उशिरा यायचे, आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही, विजय वडेट्टीवारांनी पराभवाचं खापर मविया नेत्यांवर फोडलं। जास्त जागा जिंकून मुख्यमंत्री बनायचं होतं, मात्र त्यांच्यात सगळ्यात कमी जागा आल्यात। संजय राऊतांचा नाना पटोलेंवर निशाणा, विधानसभेनंतर मवियातील 3 पक्षात समन्वय राहिला नसल्याचंही भाष्य। लोकसभेपुरती इंडिया आघाडी होती असं काँग्रेसला वाटत असेल तर तसं जाहीर करा, आम्ही आमचा मार्ग निवडू, आघाडी तुटली तर पुन्हा होणार नाही, संजय राऊत स्पष्ट बोलले। काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही, ठाकरे गट अजून झोपेतून जागा व्हायला तयार नाही, राष्ट्रवादीच्या बैठकीत राज्याच्या परिस्थितीवर बोलताना अमोल कोल्हेंचं भाष्य। कोल्हेंनी आम्हाला सल्ले देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं, काँग्रेसवरील टीकेला वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। तर शिवसेना लढणारा पक्ष कधी झुकलो नाही, तुटलो नाही, विकलो गेलो नाही, राऊतांनीही कोल्हेंना सुनावलं। मवियाने पराभव मान्य केला ते बरं झालं, कालपर्यंत ईव्हीएम मशीनला दोष देणारे विरोधक आता वस्तुस्थितीवर आलेत। मवियातील अंतर्गत वादावर चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। आगामी पालिका निवडणुकांसाठी ठाकरे गटाचं हर घर दस्तक अभियान, आरएसएस प्रमाणे ठाकरे गटही मोहीम राबवणार, प्रत्येक बूथवर 15 ते 20 क्रियाशील शिवदूत तयार करण्यात येणार। राज्यात आजपासून भाजपचं घर चलो अभियान, घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी करणार, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं 1.5 कोटी सदस्य बनवण्याचं भाजपचं उद्दिष्ट। संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी आज जालन्यात जनाक्रोश, गुंडगिरी संपवण्यासाठी माझ्या वडिलांचा जीव गेला, त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, देशमुखांच्या मुलीचं आवाहन। माझ्याकडूनही चुका होतात, मी माणूस आहे, देव नाही, खासगी मुलाखतीत पंतप्रधान मोदींचं विधान। तरुणांनी राजकारणात महत्वाकांक्षा नाही तर उद्दिष्ट घेऊन येण्याचा सल्ला। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।